नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे आजच्या पॉडकास्टमध्ये. आज आपण डिस्कस करणार आहे अल्जेब्रा या सब्जेक्ट बद्दल. तर आज आपल्यासोबत आहे आढो मॅडम, ज्यांना अराउंड 20 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे. आणि मला माहिती आहे मागच्या वर्षी पण आपण पॉडकास्ट शूट केले होते आणि तेव्हा पण विद्यार्थ्यांचा खूप छान रिस्पॉन्स होता. कारण कसं असतं, जेव्हा पेपर राहते तेव्हा खूप सारे असे डाऊट्स असतात जे माहिती आपण डिस्कस नाही करू शकत, विचारू नाही शकत. तशा वेळेस या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही क्वेश्चन वन बाय वन डिस्कस करणार आहे, कसा सॉल्व्ह करायचा, कोणकोणत्या सिली मिस्टेक अवॉइड करायच्या आणि तुम्हाला आउट ऑफ क्वेश्चन मार्क्स मिळणार त्याबद्दल. सो थँक्यू मॅम फॉर पॉडकास्ट की तुम्ही वेळ काढला. नमस्ते. हा. सर्वप्रथम मी सूरजला धन्यवाद देते की त्यांनी मला पॉडकास्टमध्ये आमंत्रित केलंय. तर आज आपण मॅथेमॅटिक्स पेपर अल्जेब्रा आणि जॉमेट्री दोन्हीबद्दल कसा पेपर सॉल्व्ह करायचा आहे त्याबद्दल थोडं डिस्कस करणार आहोत. तर मॅथमध्ये 2 पार्ट आहे, पार्ट 1 अल्जेब्रा, पार्ट 2 जॉमेट्री. पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही मिळून 100 मार्क्स, म्हणजे पार्ट 1 40 मार्क आणि पार्ट 2 40 मार्क आणि 20 मार्क इंटरनल मार्क, असे टोटल 100 मार्क्सचा पेपर असतो. तर पुष्कळ मुलांना भीती वाटते, मॅथ्स म्हटलं की खूपच भीती वाटते, आणि ते बोर्ड एक्झाम म्हटलं की जास्तच भीती वाटते. तर काही भीती वाटण्याची काही गरज नाही आहे, सोपी आहे आणि सहज आपण मॅथमध्ये आउट ऑफ मार्क घेऊ शकतो. बरोबर. आणि मला असं वाटतं मॅथ्स फार इझी पण झालं, म्हणजे आमच्या वेळेस अराउंड 60 मार्क्सचा राहायचा. थोडे चॅप्टर्स पण भरपूर राहायचे. आता यांना किती चॅप्टर्स आहे अल्जेब्रामध्ये? बस 6 चॅप्टर आहे यांना, आणि 6 चॅप्टर काही जास्त कठीण पण नाही आहे. आपण अभ्यास केला तर 6 चॅप्टर खूपच सोपे आहे. ओके, आता आपण वन बाय वन डिस्कस करू मॅम क्वेश्चन बद्दल. हा. म्हणजे सिम्पल टू इयर स्टुडंट तुम्हालाही समजणार. मी मॅमला क्वेश्चन 1A विचारणार कसं सॉल्व्ह करायचं, मॅम त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स येतात, कशा काय मिस्टेक्स अवॉइड करायला पाहिजे, कसं सॉल्व्ह करायला पाहिजे त्याबद्दल डिस्कस करूया. सो आता इथे क्वेश्चन 1A दिसत आहे मला, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम गिव्हन. त्याला कसं सॉल्व्ह करायचं? तर आता पेपर आहे, माझ्याकडे पेपर आहे, क्वेश्चन पेपर आहे आणि तुझ्याकडे पण आहे. बरोबर. तर टोटल आपले 5 क्वेश्चन असतात पूर्ण पेपरमध्ये. तर पेपरचं पॅटर्न असं असते की क्वेश्चन 1 मध्ये 2 पार्ट, क्वेश्चन 1A आणि 1B. क्वेश्चन 2 मध्ये 2 पार्ट, क्वेश्चन 2A आणि क्वेश्चन 2B. क्वेश्चन 3 मध्ये 2 पार्ट, A आणि B. आणि क्वेश्चन 4 स्पेशल आणि क्वेश्चन 5 स्पेशल. हा. तर क्वेश्चन 1A मध्ये चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह असते. 4 अल्टरनेटिव्ह दिलेले असते, एक आपल्याला सिलेक्ट करायचं असते आणि सोपं असते. आता आणि पण थोडं सोपं असते, पण ते 1 मार्काला 1 असल्यामुळं ते आपल्याला 1 मार्क कंपल्सरी घ्यावंच लागते. त्याच्यामध्ये नो ऑप्शन, म्हणजे आपण असं नाही की समजा एखादा प्रॉब्लेम केला आपण तर स्टेप्सला मार्क असतात. स्टेपला 2 मार्काचा असेल तर आपल्याला 1 तरी मार्क मिळेल स्टेप केल्याचं. पण आता इथे तसं नाही आहे. क्वेश्चन 1A मध्ये अल्टरनेटिव्ह आपल्याला सिलेक्ट करायचे आहे, तर ते अल्टरनेटिव्ह आपलं बरोबर असेल तरच आपल्याला 1 मार्क मिळेल. तर अल्टरनेटिव्ह मध्ये मार्क घेणं सोपं आहे, कारण त्याच्यामध्ये डिटर्मिनेंट किंवा क्वाड्रेटिक इक्वेशन, AP अरिथमॅटिक प्रोग्रेशन, प्रोबॅबिलिटी यावरच त्याचे अल्टरनेटिव्ह असतात आणि ते आपल्याला मार्क मिळू शकते, 4 मार्क. आणि मग आता हा क्वेश्चन 1B जो आहे, सॉल्व्ह द फॉलोइंग क्वेश्चन, याला म्हणजे मी असं म्हणू का, म्हणजे एका वाक्यात उत्तर? एका वाक्यात उत्तरे द्या, एका वाक्यातच द्यायचं, कारण जास्त टाइमची आपल्याला भान ठेवावं लागेल. आपल्याला 2 तासाचा पेपर असतो, तर आपला पेपर 1.5 तासातच झाला पाहिजे असंच आपल्याला भान ठेवावं लागेल. आणि इतका वेळ आपण नाही द्यायला पाहिजे ना. 1 मार्काचा क्वेश्चन आहे, कारण आपले पुढे अजून क्वेश्चन आहेत ना, 4-4 मार्काला आहे. तर एका मार्कासाठी आता समजा ह्या क्वेश्चन 1B मध्ये प्रत्येक 1 मार्काला 1 क्वेश्चन आहे, तर आपण काय करायला पाहिजे की त्या मार्क पाहून मेथड करायला पाहिजे. आता समजा पहिला प्रश्न आहे, सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x + y. तर कोणी काय करते, स्पेशल x काढते, त्यात टाइम जाते, स्पेशल y काढते, त्यात टाइम जाते, मग ॲडिशन करते x + y. पण नाही, त्याच्यामध्ये ट्रिक आहे. ॲडिशन केली, डिवाइड केलं किंवा सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला x + y ची व्हॅल्यू डायरेक्टच मिळते, डायरेक्टच x - y ची व्हॅल्यू मिळते. तर हे मुलांनी भान ठेवायला पाहिजे अशा गोष्टीकडे, की 1 मार्क आहे, मग 1 मार्कासाठीच आपण तेवढीच मेथड करायला पाहिजे. ओके, चालेल. आणि आता म्हणजे इथे तर 4+4 8 मार्क्स आपल्या हातातले आहे. 4+4, आणि ते करेक्ट असेल तरच 4+4 मिळेल, नाही तर मग 1 मार्क गेला की 1 मार्क कमी होऊन जाईल आपला. आणि क्वेश्चन 2A जो आहे, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. हा तर खूपच इझी आहे, खूप इझी. म्हणजे इथे ऍक्टिव्हिटीज बेस्ड क्वेश्चन आहे. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन मध्ये तर पहिला ग्राफर असतोच, तो काही कठीण नसतो. बस ते व्हॅल्यू दिलेल्या असतात, x किंवा y ची व्हॅल्यू दिलेली असते, ते आपल्याला पुटिंग करावं लागते आणि दुसरी व्हॅल्यू काढावं लागते आणि तो टेबल कम्प्लीट करावा लागते. आणि क्वाड्रेटिक इक्वेशनवर असतो किंवा शेअर्सवर वगैरे असतो,
तर हे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. हे सुद्धा प्रत्येकी 2-2 मार्काला असते. 4 मार्क इथे सुद्धा आपण सहज घेऊ शकतो. मॅम इथे जे म्हटलं रिराईट देन म्हणजे काय? रिराईट म्हणजे हे जे त्यांनी ऍक्टिव्हिटी दिली ते ऍज इट इज पुन्हा हा. लिहायचे, फक्त आन्सर्स नाही लिहायचे. नाही, फक्त आन्सर नाही लिहायचे. पुन्हा मेथड करून दाखवायची Okay. आणि तो जो बॉक्स आहे हा पूर्ण रिराईट करायचा, पूर्ण बॉक्स करून दाखवायचा शेवटी आणि आपण जे काही आन्सर केले आहे ते बॉक्समध्ये टाकायचे. मी तुम्हाला प्रोबॅबिलिटी पण दिसते म्हणजे यामध्ये हा. कोण क्वेश्चन येतात का? 2 पॉईंट प्रॉबॅबिलिटीवर क्वेश्चन असते किंवा शेअर्सवर असते, क्वाड्रेटिक इक्वेशनवर असते, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलवर असते आणि हे सोपं असते. म्हणजे हे मार्क मुलं घेऊ शकतात. देऊ शकता. आता याच्यामध्ये जो सब क्वेश्चन आहे लाईक क्वेश्चन 2B सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी 4. हा, एनी 4 क्वेश्चन आहे याच्यामध्ये आणि 8 मार्काला असतो हा, म्हणजे प्रत्येकी 2 मार्काला आहे. तर यामध्ये सुद्धा आपले जे स्टार्टिंगचे चॅप्टर आहेत, लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल, क्वाड्रेटिक इक्वेशन, AP वगैरे यापैकीच क्वेश्चन असते आणि हे सुद्धा पोरं सहजतेने घेऊ आणि शकतात. तुम्हाला असं वाटतं डिफिकल्टी लेवल पण कमीच राहत असेल 2 हा. मार्क्ससाठी ना हा, फक्त? 2 मार्काला आहे आणि मी पहिलेच सांगितलं की मार्क्स पाहून आपण त्याला जास्त वेळ किती द्यायचा हे ठरवायचं. कमी वेळ द्यायचा की जास्त वेळ द्यायचा. नाहीतर काय होते, आपण एखादा नाही आला त्याच्यावरच आपण विचार करत बसतो आणि ते वेळ कन्झ्युमिंग होऊन जाते. तर पुढच्यासाठी वेळ कमी पडते. कारण आपल्याला जवळपास 1 घंटा शेवटच्या 2 क्वेश्चनसाठी राखूनच ठेवायचा. ह्या हिशोबाने आपण पेपर सॉल्व्ह करायचा. ओके. आणि आता क्वेश्चन 3A जो आहे कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी अँड रिराईट इट एनीवन. हा, इथे सुद्धा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. हा सुद्धा इझीच आहे ऍक्टिव्हिटी असल्यामुळं. हे सुद्धा म्हणजे आपल्याला फिल इन द ब्लँक्स फिलअपच करावं लागते. इथे 2 दिलेले असते, त्यापैकी 1 सॉल्व्ह करावं लागते. थोडी फक्त हे क्वेश्चन 2 पेक्षा थोडी हायर लेवलची असते आणि प्रत्येकी 3 मार्काला असते. हे सुद्धा सहज मुलं घेऊ शकतात. हा. आणि क्वेश्चन 3B जो आहे आता पुन्हा अगेन सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन एनी 2. इथे पण 3-3 मार्क्ससाठी आहे. हा, इथे सुद्धा 2 सोडवायचे असतात 4 पैकी आणि 6 मार्काला असते. तर प्रत्येकी 6 मार्काला असते, तर 2 सोडवले की 6 मार्क मिळून जाते. आणि हे सुद्धा याची डिफिकल्टी लेवल थोडी कमीच असते, तर हे सुद्धा सहज पोरं घेऊ शकतात. आणि याच्यामध्ये कधी असं होतं ना मॅम की एनी 2 आहे का, तर 4 पैकी 2 सॉल्व्ह करण्यापेक्षा मी 3 करून देतो, 4 करून देतो. नाही, पण काय करायचं, सुरुवातीला 2च सॉल्व्ह करायचे. जे आपल्याला पक्के येते पाहायचं, पहिले 4 पैकी आपल्याला कोणते कोणते पक्के येते तर ते पहिले 2 सॉल्व्ह करायचे आणि मग आपण उरलेला नंतर सॉल्व्ह करू शकतो ना. आपल्याला वेळ जर मिळाला लास्टमध्ये, अगोदर नाही. पहिले कारण पेपरमध्ये पूर्ण झाला पाहिजे ना, पूर्ण क्वेश्चन तयार आपले पूर्ण झाले पाहिजे ना. 5 क्वेश्चन आहे आपले, तर ह्या 1.5-2 घंट्यामध्ये झाले पाहिजे. तर जर आपण हे 2-3 मार्काला जास्त वेळ दिला तर आपले हे इकडचे राहते ना 4 स्पेशल क्वेश्चन आहे. हे 4-4 मार्क देणारे आहे ना क्वेश्चन नंबर 4. तर काय करायचं, पहिले 2 म्हटलं ना 2च सॉल्व्ह करायचे. मग जर आपल्याला नंतर वेळ मिळाला तर मग, आणि आपण डाऊट आहे का आपलं बरोबर आहे की नाही, थोडंसं डाऊट जर असेल तर मग सोडू शकतो आपण 3रा-4था. तर पहिले आपण 2च जेवढे म्हटले तेवढेच सॉल्व्ह करायचे. पूर्ण पेपरमध्ये जेवढे विचारले आपल्याला तेवढेच सॉल्व्ह करायचे. आता आपण मेन क्वेश्चन नंबर 4 सॉल्व द फॉलोइंग एनी 2 जो की 8 मार्क ला आहे. ऑफकोर्स थोडा विद्यार्थ्यांना इथे टफ वाटते, हॉट्स म्हणतात त्याला. हायर ऑर्डर थिंकिंगचे आहे हे क्वेश्चन. तर हे काही जास्त म्हणजे असं याची काही डिफिकल्टी नाही आहे. नाही, डिफिकल्ट वाटून नाही घ्यायचं. जर आपण आता प्रॅक्टिस, यामध्ये प्रॅक्टिस सेट, नंतर आहे प्रॉब्लेम सेट आणि पुस्तकामध्ये आहे सॉल्व एक्झाम्पल, यापैकीच येतात. आणि तुम्हाला दिले ना क्वेश्चन नंबर 4 मध्ये 3 क्वेश्चन दिलेले असतात, त्यापैकी 2च सॉल्व्ह करायचे आहे. 4 8 मार्काला. तर 2 क्वेश्चन तर हे हमखास आपल्या पुस्तकातलेच असतात. पुस्तकातले असतात किंवा सिमिलर असतात, व्हॅल्यू चेंज, किंवा कधी कधी तर पूर्ण सेम टू सेमच असते, ॲज इट इज जसे आहे तसे. तर यामध्ये काही डिफिकल्टी असते, पण आपण प्रॅक्टिसनं होऊन जाते हे क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5. आणि ते मला अजून विचारायचं, स्टेप्सला मार्किंग मिळेल का? म्हणजे बरोबर आहे. हा, स्टेप. आणि इथे तर हे शेवटचे जे क्वेश्चन आहे 4था आणि 5वा, इथे स्टेपला तर मार्क्स आहे. पूर्ण पेपरमध्ये स्टेपला मार्क आहे. फक्त क्वेश्चन नंबर 1 सोडून तिथे 1 मार्क, एक क्वेश्चन 1 मार्काला आहे. तर आपण जिथे आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे, फॉर्म्युल्यावरून सॉल्व्ह करायचा आहे. ग्राफिकल मेथडमध्ये ग्राफ काढायचे आहे. ग्राफ काढायचं म्हटलं की बॉक्स काढावं लागते, व्हॅल्यूज पुटिंग करावं लागते. नंतर एक्स एक्सिस, वाय एक्सिस, स्केल, या छोट्या छोट्या गोष्टी असतात. याला ह्या मार्किंग देणार आहे आपल्याला. आणि
अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके, क्वेश्चन नंबर 5 पण सेम, म्हणजे 3 मार्कला याची डिफिकल्टी लेवल मागचे जे क्वेश्चन 2 वगैरे होते हा त्याच्यामध्ये 3 मार्क्स त्याच लेवल झाले. तीन. याच्यामध्ये कोणत्या चॅप्टर पैकी आहे, तसं काही डिफाईन आहे का? नाही, इथं मोजकेच चॅप्टर आहे ना आपल्या जो 6 चॅप्टर कसंही आहे. अल्टरनेटिव्ह अल्टरनेटिव्ह कुठून येऊ शकते, प्रॅक्टिस न होऊन जातात. ओके. आता माझं काही म्हणजे अपार्ट फ्रॉम क्वेश्चन पेपर पण डिस्कस म्हणजे विचारायचं होतं हा की आता कुठेतरी विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे, मान्य करतो, हा. पण काही असे विद्यार्थी असेल की जे ऑन टाइम करत आहे किंवा वेळेवर त्यांचा अभ्यास चालू आहे, हा तर अशा वेळेस त्यांनी कसं कोणत्या चॅप्टर्सला प्रिफर करायला पाहिजे? आता लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल हा पहिला जो चॅप्टर आहे हा. हा काही नवीन नाही आहे मुलांसाठी. ओके. हे तर 8वी 9वी पासूनच त्यांना त्याची चालू. प्रॅक्टिस चालू आहे. ग्राफ काढणं, ग्राफ कसा काढायचा, क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह कसे करायचे. आता ग्राफमध्ये आपल्या लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबलमध्ये मेथड्स आहे त्याच्या, सबस्टिट्यूशन मेथड, एलिमिनेशन मेथड, ग्राफिकल मेथड. तर हे त्यांना आधीच त्यांचे झालेलं असते, तर थोडंसं 10व्या वर्गामध्ये थोडी डिफिकल्टी लेवल वाढते, तर ते प्रॅक्टिस न होऊन जाते. नंतर मग क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये सेकंड चॅप्टर क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, तर त्यामध्ये सुद्धा त्यांचं काही नवीन नाही आहे. त्याच्यासाठी फॅक्टर वगैरे काढणं वगैरे हे तर त्यांना माहीतच असते. आणि प्रॉबॅबिलिटी जो चॅप्टर आहे त्यामध्ये काही म्हणजे फक्त थोडीशी मेहनत घ्यायला लागते त्यांना, म्हणजे असं की पाठांतरासारखं काही नाही आहे त्यामध्ये. प्रॉबॅबिलिटी हा खूपच इझी चॅप्टर आहे त्यांना, ते सुद्धा स्कोरिंग चॅप्टर आहे. आणि हे जे मार्क्स असतात, आता लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल 12 मार्क देणारा चॅप्टर आहे. क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये 12 मार्क देणार आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन 8 मार्क देणार आहे. नंतर फायनान्शियल प्लॅनिंग हा सुद्धा 8 मार्क देणार आहे. प्रॉबॅबिलिटी हा सुद्धा 8 मार्क देणार आहे. आणि स्टॅटिस्टिक 12 मार्क देणार आहे. स्टॅटिस्टिकमध्ये त्यांना सोपंच आहे, म्हणजे आता जे स्टॅटिस्टिक्समध्ये मीन काढणं, मेडियन काढणं वगैरे हे त्यांना, आणि त्याच्यामध्ये काही ग्राफ आहे, तर ते सुद्धा त्यांना कव्हर होऊ शकते त्यांच्या मार्क. 6 चॅप्टर तर होऊन जाईल. हा. आय होप लाईक विद्यार्थ्यांना फक्त थोडा जरी अभ्यास केला त्यांनी प्रॉपर, हातातले मार्क्स आहे, म्हणजे मला जो पेपर होत आहे बघून सांगतो इझी आहे. तर माझं म्हणणं आहे स्टुडंट तुम्ही कॉन्फिडंट राहा, जो अभ्यास केलेला त्याला प्रॉपर रिवाइज करा, प्रॅक्टिस करा आणि व्यवस्थित कॉन्फिडेंटली कॉन्फिडेंटली पेपर सोडवा. आणि थोडं टाइमवर भान ठेवा. टाइम 2 तासाचा आपला पेपर सॉल्व्ह करायचा आहे, पण तो 2 तास मनात ठरवूच नका. बस 1.5 घंट्यामध्ये आपला पेपर झाला पाहिजे, अशाच रीतीनं पेपर सॉल्व्ह करा. हे भान ठेवून पेपर सॉल्व्ह करा. आणि जे येते आपल्याला ते पटपट सॉल्व्ह करायचे, आणि उरले जर टाइम मिळाला तर एक्स्ट्रा सोडवायचे, नाहीतर जे येते तेच व्यवस्थित सोडवायचे. आय होप तुम्हाला मदत झाली असेल डिस्कशन मधनं. तरी पण काही डाऊट्स असेल, काही डिफिकल्टी असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि आपण पुढे पण जे सब्जेक्ट्स आहेत त्याचे व्हिडिओज घेऊन येणार आहे. जॉमेट्रीचा पण व्हिडिओ मिळणार आहे तुम्हाला, देन सोशल सायन्स असो, अजून पण सब्जेक्टचे, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. विश यू ऑल द बेस्ट. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू.